हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे। मी वैष्णवी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझ्या यूट्यूब परिवाराला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। माहिती आहे हा व्लॉग थोडा लेट झाला आहे, पण तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून जरा एडिटिंग करायला वेळ नाही भेटला। असो, गेलो होतो आम्ही आषाढी एकादशी निमित्त माधवनगर येथे, कारण तिथं खूप छान असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। दरवर्षी आषाढी एकादशीला माधवनगर येथे यात्राच असते अशी मला मम्मी आणि काकी सांगत होत्या। मी तर यावर्षी पहिल्यांदाच आले होते आणि खूप छान अनुभव होता माझा। त्यामध्ये इथे जरासं बाजूला ट्रॅफिक झालं होतं, त्याच्यामुळे गर्दी खूपच वाटत होती। बराच वेळ लाईनमध्ये थांबल्यानंतर आम्हाला इथे मंदिरात प्रवेश मिळाला आणि ठिकठिकाणी मंदिरात सुद्धा असं प्रसादांचं वाटप चालू होतं। राजगिरीचे लाडू, चिक्की किंवा इतर गोष्टी प्रसाद म्हणून तिथे लोक वाटत होते। तिथे आम्ही प्रसाद वगैरे सगळा घेतला आणि पुढे पुढे जात होतो। मंदिर खूप छान सजवलं होतं। मंदिरामध्ये खूप छान अशी चारी बाजूंनी रोषणाई केली होती, फुलांची सजावट केली होती, छान आणि सुंदर अशी विठुरायाची रांगोळी काढली होती आणि मन असं खूप प्रसन्न होतं, कारण की तिथे खूप भक्तिमय वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं। जणू काही पंढरपुरात आल्यासारखाच अनुभव येत होता। माझं तर म्हणणं असं आहे की आपण पंढरपूरला जरी नाही जाऊ शकलो तर आपल्या जवळपास असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीमध्ये मंदिरामध्ये जाऊन तिथील दर्शन घेतलं तरी आपण प्रति पंढरपूरला गेल्यासारखंच आहे। आतमध्ये गाभाऱ्यामध्ये ही सुंदर अशी रोषणाई केली होती आणि विठुरायाचं सावळं रूप खूप छान दिसत होतं आणि इथे लहान लहान मुलंसुद्धा आतमध्ये म्हणजे गाभाऱ्यामध्ये पायावर घालत होते। मला तर ते काही झालं नाही, शूट करता आलं नाही, पण बाहेरच्या साईडला अशा फुगड्यांचं रिंगण होतं, ते मी मात्र माझ्या कॅमेरामध्ये अचूक टिपून घेतलं। सर्व भाविक विठुरायाच्या भक्तीत असे तल्लीन झाले होते की त्यांना कशाचंच भान राहिलं नव्हतं। मध्ये मध्ये पाऊस येत होता, पण सर्वजण आपले तल्लीन होते। आणि बघा ना, सावळं रूप किती छान दिसतंय ना। मी ते थोडंसंच मला कॅप्चर करता आलं। त्या मॅडम जास्त काही म्हणजे गर्दी करून देत नव्हत्या, तरी पण त्यांनी खूप कॉपरेट करत होत्या। तिथे असे जागी जागी स्वयंसेवक होते त्यांचे, आणि कोणतीही गडबड होऊ नये म्हणून त्यांनी खूप छान बंदोबस्त केला होता। हे मागच्या साईडून असं दर्शन का घेतात मला काही समजत नाही, त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की यामागचं शास्त्र नक्की काय आहे। असो, नंतर आम्ही छान अशी प्रदक्षिणा घातली आणि नंतर खाली उतरलो तर इथेही असं जागोजागी प्रसादाचं वाटप चालू होतं, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे नाश्ता होत होता मध्ये मध्ये। आणि इथे बघा ना, मेडिकल कॅम्पसुद्धा लावला होता, कारण भाविकांची खूप अशी इथं छान अशी काळजी घेतली जात होती। एखाद्याला उपवास सहन होत नाही, चक्कर येते, भोवळ येते, म्हणून इथे मेडिकल कॅम्पसुद्धा लावला होता। त्यानंतर आम्ही इथे प्रसाद वगैरे घेतला आणि मला छोटी रुक्मिणी पुढं दिसली, तिलाही मी कॅप्चर केलं। ती लाजत होती कारण ती खाऊ खात होती म्हणून। त्याच्यानंतर आम्ही इथे एक पोस्टर लावलं होतं विठ्ठल रुक्मिणीचं आणि वारीचं। आपल्याला तर काही वारीला जाता येत नाही, तर म्हटलं चला आपण ह्याच्यामध्ये आपला एक आता फोटो तरी क्लिक करूया। आपण सानू मॅडम आमच्या बघणारच नाहीत ना नेहमीप्रमाणे फोटोमध्ये। नंतर बाहेर आलो तर द्वारकादास श्यामकुमार हे खूप मोठं दुकान आहे आणि त्याच्यासमोरच इथं प्रसादाचं वाटप चालू होतं। मध्ये मध्ये पाऊस येत होता, अडथळा होत होता, तरी पण भाविक काही अजिबात आपल्या विठुमाऊलीच्या भक्तीतून अजिबात ते मागं सरायला तयार नव्हते। आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि तिथेच बसून आम्ही तो प्रसाद खाल्ला। त्यानंतर तिथे पाण्याची वगैरे सगळ्या प्रकारची सोय करून ठेवली होती। इथे बघा, सर्व असे भाविक खुर्चीवर बसून प्रसाद घेत होते। आणि त्यानंतर आम्ही निघालो थोड्याशा साड्या बघायला। मम्मीला आणि काकींना डेली यूजच्या आणि तशाच कोणाला तरी असं देण्याघेण्याच्या प्रकारच्या साड्या बघायच्या होत्या। आणि सानू मॅडमनी बघा आमच्या कसा गॉगल लावला इथे। त्यानंतर आम्ही आलो होतो साड्या बघण्यासाठी व्यंकटेश म्हणजे जे माधवनगरमध्ये एकदम फेमस दुकान आहे तिथे आलो होतो। आम्ही नेहमी ह्याच दुकानातून साड्या घेतो, खूप छान आणि चांगल्या क्वालिटीच्या, तसेच आपल्या बजेटमधल्या इथं साड्या असतात। आम्ही भरपूर अशा साड्या बघितल्या। सगळ्याच दुकानामध्ये आता सध्या मान्सून सेल चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही एक सेलमधली साडी घेतली आणि एक होती ती अशी आपली नेहमीची रेग्युलरची साडी घेतली। त्यानंतर सानूची तिथे गाद्यांवरती अशी मस्ती चालली होती आणि तिला काही गप्प बसवतच नव्हतं। तिला गादी दिसली का ती अशी पळत सुटते। आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असल्यास तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर फॉलो करा। असेच नवनवीन व्हिडिओज माझ्याशी रिलेटेड मी तुमच्यासमोर घेऊन येत असते। भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना